या व्हिडिओत आपण बाळाचा 5व्या महिन्यामध्ये काय चेंजेस होतात हे बघणार आहोत. तर 5वा महिना म्हणजे साधारणतः 17 ते 20 आठवडे. 5व्या महिन्यामध्ये साधारणतः तुम्हाला छोटीशी बाळाची हालचाल जाणवू शकते. तर ती कशी असते, कारण ज्यांची पहिली प्रेग्नन्सी असते त्यांना थोडंसं डिफिकल्ट जातं समजायला, अवघड जातं समजायला. तर साधारणतः 19 ते 20 आठवड्याच्या मध्ये दिवसभरातून एकदा पोटातून काहीतरी फुलपाखरू फिरलं एवढी फिलिंग येते. आणि ही फिलिंग अशीच महिनाभर दिवसातून 2-3 वेळा 2-3 वेळा येते. हे असं एक महिना कंटिन्यू राहतं. याच्यामध्ये फार काही मेजर चेंजेस होत नाही. मग बाळामध्ये काय चेंजेस होतात? बाळाच्या शरीरावर एक पांढरा लेयर यायला लागतो आणि तो बाळाला एम्नियोटिक फ्लुइडचं जे इरिटेशन होणार असतं त्याच्यापासून त्या स्किनला प्रोटेक्ट करतो. तसंच बाळाची स्लीप वेक सायकल म्हणजे झोपणे आणि जागण्याची सायकल आता डिसाईड व्हायला लागते. जर मध्येच कुठला मोठा आवाज आला तर बाळ झोपेतून उठू शकतं. मोठ्या आवाजाला रिस्पॉन्ड करायला लागतं. तसंच बाळाचे जे फिंगर नेल्स असतात ते आपल्या बोटाच्या टिपपर्यंत पोहोचून जातात साधारणतः 19 आठवड्याच्या शेवटीपर्यंत. आणि जे बाळाचे 5 सेन्सेस असतात ब्रेनचे ते डेव्हलप व्हायला सुरुवात होते. आणि साधारणतः ह्या 20 आठवड्यांच्या आसपास बाळाचं वजन 400 ते 500 ग्रामच्या मध्ये असतं. आता बऱ्यापैकी ऑलमोस्ट 80 ते 90% बाळाचे अवयव आपल्याला सोनोग्राफीवर दिसू शकतात. त्यांची वाढ झालेली असते आणि बऱ्यापैकी अवयवांचा अभ्यास आपल्याला ह्या आठवड्यांमध्ये म्हणजे 19 ते 20 आठवड्यांमध्ये करता येतो.